विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हायकोर्टाच्या आदेशानंतर मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये वकिलांकडून तपासणी. कॅन्टीनमध्ये माशा आढळल्याचं चित्र. 4 वकिलांसह एफडी अधिकाऱ्यांची कॅन्टीनमध्ये धाड. मंत्रालयाच्या उपाहारगृहाचा परवाना निलंबित करा किंवा केळींवर काळे डाग आहेत म्हणून केलेली कारवाई रद्द करा. कायदा नियम सगळ्यांना समान हवा. मुंबई हायकोर्टाचा एफडी अधिकाऱ्यांना इशारा. मुंबई हायकोर्टाच्या कॅन्टीनला एफडीएची नोटीस. स्टाफ कॅन्टीनचा अन्न परवाना निलंबित. अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन झाल्याचा ठपका. भिवंडीमध्ये इमारत दुर्घटनेमध्ये दोषींवर फौजदारी कारवाई होणार. सूचना देऊनही लोक धोकादायक इमारती रिकामी करत नाहीत, हे दुर्दैव. दोषींवर कठोर कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. मंत्री गिरीश महाजनांकडून भिवंडीमध्ये दुर्घटनास्थळी पाहणी. परवानगी न घेता दुरुस्तीचं काम सुरू होतं. महाजनांची माहिती. मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याचं आश्वासन. भिवंडीमध्ये धोकादायक. अमित शहांच्या पुणे दौऱ्यावरून राजकीय वातावरण तापलं. शहांच्या दौऱ्याला काँग्रेसचा विरोध. उद्या निषेध आंदोलन करणार. तर शहांच्या हस्ते टिळक पुरस्कार देणं नैतिक अधःपतन. राऊतांची देखील टीका. देशाच्या गृहमंत्र्यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटले. संजय राऊतांचा अमित शहांवर निशाणा. तर दीपकेना विष्णूचा अवतार म्हणणाऱ्यांनी शहांवर बोलू नये. नवनाथ बन यांचा पलटवार. संसदीय अधिवेशनाचा 10वा दिवसही गोंधळाचा. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज 3 ऑगस्ट पर्यंत स्थगित. अमित शहांच्या विरोधात संसद परिसरात विरोधकांचं आंदोलन. अमित शहा गायब झाल्याची टीका. राम मंदिर दानचोरी प्रकरणावरून संसदेबाहेर विरोधकांचं उपहासात्मक आंदोलन. पुजारी बनत बापू यादवांनी प्रतिकात्मक दानपेटी पळवली. विरोधकांनी माफी मागावी. भाजप खासदारांची मागणी. आधी हाडं मोडलात, आता एफआयआर करून खाती बंद करताय. मोदी शहा, तुम्ही जेन्झींना धमकावून गप्प करू शकत नाही. राहुल गांधींचा हल्लाबोल. दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह. जंतर मंतरवरील पोलिसांविरुद्ध चुकीचे नरेटिव्ह पसरवलं. वडील घरी आले तेव्हा गणवेश रक्तानं माखलेला होता. पत्रकार परिषद घेत दिल्ली पोलिसांच्या कुटुंबाने मांडली आपबीती. भाजपच्याच गुंडांकडून पोलिसांवर दगडफेक. पोलिसांना विद्यार्थ्यांच्या डोक्यात लाठ्या घालताना लाजा वाटल्या नाहीत का? दिल्ली पोलिसांच्या कुटुंबाच्या आरोपानंतर अभिजित दिपके आक्रमक. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे स्मारकाचं भूमिपूजन. जुलै 2029 मध्ये उद्घाटन करणार. वंचितचा आवाज म्हणून अण्णाभाऊंनी मोलाचं कार्य केलं. फडणवीसांचं भाष्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 8 आणि 9 ऑगस्टला दिल्ली दौऱ्यावर. रक्तदान शिबिराला हजेरी लावणार. दिल्ली दौऱ्यामध्ये शिंदे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार. सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवारांकडून बीडमध्ये विकास कामांचा आढावा. रात्री 11 पर्यंत लोकप्रतिनिधींसोबत बैठका. तर सकाळी 7 वाजता रुग्णालयामध्ये पाहणी. सुनेत्रा पवारांच्या ॲक्शन मोडने बीडला नवा विश्वास. नोबेल पुरस्कारासाठी मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटलांची शिफारस करावी. संजय राऊतांचा खोचक टोला. दगडावरील हातांचे ठसे आधारशी लिंक होणार असं अजबच वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं होतं. नाशिक शहर वाऱ्यावर सोडलंय का? खड्ड्यांमुळे 4 जणांच्या मृत्यूवर छगन भुजबळ संतापले. महाजनांना लक्ष देण्याचं आवाहन. महाजनांनी खड्डे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या निलेश कोतकर कुटुंबाची भेट घेतली. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.